अपनी सरकार को कहां पे लगाने के लिए तैयार। हा राजीनामा केजरीवाल यांना चांगलाच महागात पडला। लोकसभा निवडणुकीत त्याचा प्रत्यय आम आदमी पक्षाला आला। प्रचारादरम्यान केजरीवाल यांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं, पण या सगळ्यांवर मात करत आपनं ऐतिहासिक विजय नोंदवत दिल्ली सर केली। काय आहेत आपच्या या विजयाची कारणं? मुख्य कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीनंतर केजरीवाल आणि कार्यकर्ते स्वस्थ बसले नव्हते। दिल्लीच्या कानाकोपऱ्यात आपचे कार्यकर्ते फिरत होते, झालेल्या चुकांची माफी मागत होते। डे टू डे कनेक्ट 24 तास राजकारण करत त्यांनी जो काही संपर्क साधला, जो काही संवाद साधला, लोकांना वाटलं की इतके वर्ष आपण अनेक आश्वासनं देऊन न पाळणाऱ्या लोकांना आपण सत्ता दिली, त्याच्यामध्ये काँग्रेस असेल किंवा भाजप असेल, ठीक आहे, यांच्याकडून चुका झाल्या, यांनी कबूल केल्या, त्या चुका कबूल केल्यानंतर आपण यांना एक संधी द्यायला हरकत नाही, या पद्धतीने लोकांनी त्यांना यावेळेसचा मॅन्डेट दिलेला दिसतोय। राजीनामा का दिला हे दिल्लीला पटवून देण्याचं काम आपचे कार्यकर्ते करत होते। त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे आपचा अजेंडा सामान्य दिल्लीकर होता। त्यांनी मोदी किंवा किरण बेदींना टार्गेट न करता आपला अजेंडा राबवला। आम आदमी पक्ष हा फक्त 2 वर्षाचा पक्ष आहे। त्यांनी ही विधानसभेची जी दुसरी निवडणूक लढवली ती अतिशय परिपक्वपणानं लढवली। म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीला स्थानिक विषय महत्त्वाचे असतात हे लक्षात घेऊन विषय पत्रिका आम आदमी पक्षाने ठरवली। म्हणजे पाणी, वीज, महिलांची सुरक्षितता या संदर्भामध्ये त्यांनी जास्त भर दिला। आपच्या विजयाचं श्रेय जाणकार त्यांच्या संघटनेलाही देतात। चांगल्यापैकी स्वयंसेवकांचं एक संघटन उभा केलं, एक निरोप दिला तर तो काही क्षणात सगळ्यांना पोहोचेल अशा प्रकारे सोशल मीडिया देखील त्यांनी वापरला। आणि आपल्याला निवडणूक जिंकायची आहे त्याचं मुख्य कारण जे आहे की 49 दिवसाच्या कारभारामध्ये ज्या गोष्टी करायच्या राहिल्या त्या पूर्ण करण्यासाठी 49 दिवसातल्या चुका मान्य करणं हेही त्या पक्षाने केलं। तर दुसरीकडे अमित शहा मोदी यांच्यातला वाढता अहंकारही आपच्या पथ्यावर पडला। केजरीवालांनी जराशी सहनशक्ती वाढवली आपली, ती दाखवली दिल्लीच्या मतदारांना की ठीक आहे, तुम्ही जी चूक सांगता ती मला चूक कबूल आहे, किंवा माझ्याकडून ज्या चुका झाल्या त्याच्याबद्दल त्यांनी माफी मागितली। आणि दुसरीकडे सत्तेवर आल्यानंतर केवळ मोदीच नव्हे, केवळ अमित शहाच नव्हे, तर भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या रँक अँड फाईलचा जो वाढत चाललेला अहंकार होता, त्या बॅकग्राऊंडवर केजरीवाल हे तुलनेने सभ्य, तुलनेने सबमिसिव्ह आणि एकीकडे अहंकाराच्या शिखरावर चाललेला भाजप, त्याला कुठेतरी ब्रेक लावण्याची भूमिका दिल्लीने पत्करली। 49 दिवसांच्या सरकारनंतर पुन्हा एकदा दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल आणि आपला पसंती दिली आहे। आता बघायला हवं पुढच्या 5 वर्षात अरविंद केजरीवाल दिल्लीकरांच्या अपेक्षा पूर्ण करतात का। अमेय तिरोडकर आणि अमित मोडकसह ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।